राष्ट्रीय खानदेश महासंघ सत्कार समारोह का भव्य आयोजन उद्योगपति प्रकाश बाविस्कर के माध्यम से किया गया। इस मौके पर मुख्य रूप से शिवसेना उपनेता व सिया के अध्यक्ष विजय नाहटा मौजूद होकर समस्त मान्यवरों के साथ दीप प्रज्वलन कर कार्यक्रम को आगे बढ़ाया। साथ ही इस मौके पर IAS IPS एडवोकेट का विजय नाहटा ने भव्य सत्कार किया। राष्ट्रीय खानदेश महासंघ के सदस्यों ने भी विजय नाहटा का सत्कार कर आभार माना। इस मौके पर नाहटा ने खानदेश महासंघ की सराहना करते हुए कहा कि खानदेश एक ऐतिहासिक क्षेत्र है जो वर्तमान में महाराष्ट्र के राज्य के उत्तरी भाग में स्थित है। यह क्षेत्र अपनी समृद्धि, इतिहास, संस्कृति और प्राकृतिक सौंदर्य के साथ जाना जाता है, जिसका उदाहरण आप इस मंच पर देख सकते हैं। वंडहॉल जुईनगर या ठिकाणी खानदेश मित्रमंडळाच्या वतीनं आणि अनेक संस्था खानदेशमधल्या सगळ्या लोकांना एकत्रित करून मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या मेळाव्यामध्ये मला त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं। त्या ठिकाणी अन्य अनेक लोक उपस्थित होते प्रमुख। त्याच्यामध्ये रायगडचे आपले पूर्वीचे पोलीस सुप्रिटेंडेंट दिगावकर साहेब होते, GSTचे चव्हाण साहेब होते, आपल्याकडे पूर्वी IPS ऑफिसर होते साहेबराव पाटील ते होते। अनेक मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि ऑनलाईन उज्ज्वल निकम साहेब असतील, कलेक्टर अग्रवाल साहेब असतील, अशा अनेक मंडळींनी त्या ठिकाणी या मेळाव्याला शुभेच्छा दिल्या। माझं आणि खानदेशचं नातं खूप जवळचं आहे। शहादा तसे आमचं मूळचं गाव आहे, त्यामुळे त्यांनी मला त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि शिवसेनेच्या वतीनं आणि विजय नाहटा फाउंडेशनच्या वतीनं खानदेशची जेवढी मंडळी नव्या मुंबईमध्ये राहतात त्या सगळ्यांना कुठल्याही प्रकारची सेवा पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल, सहकार्य पाहिजे असेल तर निश्चितपणानं केलं जाईल, अशा प्रकारचं आश्वासन मी खानदेशच्या सगळ्या मंडळींना दिलं। माझे एक मित्र प्रकाश बाविस्कर जे उद्योजक आहेत त्यांनी या मेळाव्याचं अतिशय नेटकं आयोजन केलं होतं। सगळ्या लोकांची खूप चांगली व्यवस्था केली होती, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि खानदेशच्या सगळ्या लोकांना खूप खूप शुभेच्छा। आवाज टुडे पंकज विनोद सिंह रिपोर्ट, नवी मुंबई।